स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मध्ये। आज आपण पाहणार आहोत मिरचीचे भजे। पण आपण याच्यामध्ये एक ट्विस्ट केलेला आहे। आपण आज यामध्ये मिरचीमध्ये आपण बटाट्याची भाजी भरणार आहे आणि त्यानंतर त्याचे आपण भजे करणार आहोत, छान गोल गोल असे। चला तर पाहूया हे भजे कशी करायचे, जे अगदी चविष्ट होतात हे भजे आणि खायला अगदी कुरकुरीत लागतात। चला तर मग पाहूया ही रेसिपी कशी करायची ते। बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे 2 बटाटे बॉईल करून त्यांचे साल काढून घेतलेले आहे। नंतर इथे मी थोडी कोथिंबीर घेतली आहे, आलं घेतलंय, लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि ह्या 6 ते 7 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या। ह्या अगदी फिक्या आहेत म्हणून 6 ते 7 घेतलेल्या आहेत। इथे जिरं मोहरी घेतली आहे फोडणी लावताना। नंतर इथे हळद घेतली आहे, एक अर्धा चमचा आपण घ्यायची आहे। चला आता पाहूया कशी करायची ते। आता सर्वात आधी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलंय, त्याच्यात मी हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे। नंतर लसूण टाकून घेतले आणि नंतर आपण त्याच्यात आलं जे तुकडं घेतलंय ते टाकून घ्यायचंय आणि आता आपण याची छान पेस्ट करून घेऊया। तुम्ही पाहू शकता आता आपण इथे छान बारीक करून घेतलेलं आहे। आता मी इथे कढई ठेवली आहे, कढईमध्ये मी 1 पळी तेल घेतलेलं आहे। मी नेहमीच लाकडी घाण्याचं शेंगदाण्याचं तेल वापरत असते आणि तुम्हाला सर्वांनाही सांगते की लाकडी घाण्याचं तेलच तुम्ही प्रेफर करा, त्याच्यामुळे आपल्या जे काही आपण बनवतो त्याची टेस्ट खूप छान लागते। आता आपलं तेल छान तापलेलं आहे, मी आता त्याच्यात मोहरी टाकून घेतली आहे। नंतर आपण जिरं टाकून घेणार आहे। हे छान आपल्याला तेलात तडकू द्यायचंय। त्यानंतर आपण जो ठेचा बनवून घेतलाय तो टाकायचा आहे त्याच्यात। त्याचप्रमाणे आपण त्याच्यात हळद टाकून घ्यायची आहे आणि हे सर्व छान तेलात फ्राय करून घ्यायचं। आता आपण याच्यात बॉईल केलेले बटाटे टाकून घेणार आहे। इथे मी बटाटे छान स्मॅश करून घेतलेले आहेत। आता आपण बटाटे याच्यात ऍड करूया स्मॅश केलेले। त्यानंतर आपण जी कोथिंबीर घेतली होती तिला मी स्वच्छ धुवून फाईन चॉप करून घेतलेली आहे, तीही आपण याच्यात ऍड करून घ्यायची आहे। आणि आता हे सर्व मिश्रण छान हलवून घ्यायचंय। आता मी याच्यात चवीप्रमाणे मीठ टाकून घेतली आहे। आता हे आपण छान हलवून घेऊया। माझी भाजी छान हलवून झालेली आहे। आता मी त्याच्यात एक छोटा पोहे घ्यायचा चमचा एवढा चाट मसाला टाकतेय। चाट मसाल्याने आपल्या भाजीची टेस्ट अजून छान वाढणार आहे। आता पुन्हा एकदा आपण हे छान कालवून घ्यायचं। आता आपली भाजी रेडी झालेली आहे। आता मी मार्केटमधून फ्रेश आणलेल्या मिरच्या घेतल्या, त्या मी छान मधून कट करून घेतल्या आणि त्याच्यातल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत। अशा प्रकारे या मिरच्या दिसतात। चला आता प्रोसेस करूया। आता आपण हे जे बटाट्याचं स्टफ तयार करून घेतलेलं आहे ते आपण मिरचीत भरून घेणार आहोत। त्याआधी मी मिरचीला थोडंसं इथे मीठ घेतलंय, ते मीठ मी मधून लावून घेतेय। आता आपण ही भाजी याच्यात भरून घेऊया।
अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या आधी थोडं मीठ लावून मग छान त्याच्यात बटाट्याची भाजी भरून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता आता माझ्या सर्व मिरच्या बटाट्याची भाजी भरून छान झालेल्या आहेत. आता आपण बेसन पीठ भिजवून घेऊया. तुम्ही पाहू शकता आता मी इथे ग्लास घेतलेला आहे. आपण त्याच्यात बेसन पीठ टाकून घेणार आहे. आता मी त्याच्यात चवीनुसार थोडं मीठ टाकून घेते. त्याचप्रमाणे थोडी हळद टाकतीये. चिमूटभर टाकायची आपल्याला. आता हे छान आपण भिजवून घ्यायचंय. बॅटर तयार करायचंय. इथे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे छान. आता मी कढई घेतली आहे. कढईत तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी आणि तेल गरम झालं की आपण आपली मिरची टाकूया त्याच्यात बेसन पिठात भिजवून. आता मी चेक करण्यासाठी थोडं बेसन पीठ टाकलंय. आता ते छान तळायला गेलंय म्हणून आपलं तेल आता छान गरम झालेलं आहे. आता मी भरलेली मिरची घेतली आहे. ती पिठात मी भिजवून घेतीये. नीट भिजवून घ्यायची आपल्याला सर्व साईडनी आणि नंतर तेलात तळायला टाकायची. आपण हे मिरचीचे भजे आता तळून घेतोय. हे अगदी आपण कमी गॅसवर तळायचे जेणेकरून आपला जो भजा आहे तो छान तळला जाईल. अशा प्रकारे आपला भजा रेडी झालेला आहे. अशाच आपण सर्व भजे तळून घेऊया. तुम्ही पाहू शकता आता मी इथे सर्व मिरच्यांचे भजे छान तळून घेतलेले आहे. मंद गॅसवर आपण छान तळून घ्यायचे. हे अगदी क्रिस्पी होतात आणि खायला अतिशय चविष्ट असे लागतात हे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू ऑल.